ओके, भूगोल विषयाशी जे काही रिलेटेड क्वेश्चन आहेत तर असे क्वेश्चन विचारतील. तर इथे राजकीय स्वरूपामध्ये जो प्रश्न आहे हा एक पोलीस भरतीचा विशेषतः हा प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही फासाल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहे? सरासरी एका खासदारकीमागे 6 विधानसभा क्षेत्र असतात. पण काही काही आपण पाहतो, हिंगोली झालं, वाशिम झालं, पण नंदुरबार झालं, धुळे झालं, याच्यामध्ये तुम्हाला 3 किंवा 4 मतदारसंघ दिसतात, कमी कमी, पण 6 राहतात. तर इथे पहा जवळपास 6 ते 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर याच्यामध्ये ऑप्शनमध्ये 7 आहे, तर इथं 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. ओके, तर बुलढाणा जिल्ह्यातल्या पोलीस भरतीमधला पेपर आहे. तर प्रश्न आहे, तर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात म्हणून घेतलेला आहे. प्रश्न विचारतात 100%. मग तुमचा यवतमाळमध्ये असेल तर यवतमाळमध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तुमचा जर रत्नागिरीमध्ये असेल तर रत्नागिरीमध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत? रत्नागिरीमध्ये कमी आहेत, सिंधुदुर्गमध्ये 3च आहेत. तर हे विधानसभा मतदारसंघ पाहून घ्या. कधी कधी याच्यातला कोणता जिल्हा नाही ते पण विचारतात. का एवढं डीपमध्ये जातात? कारण त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वत्र माहीत पाहिजे. तुम्ही अभ्यास करताना ते जिल्हा अभ्यासून गेले पाहिजे. याकरिता राज्याविषयी हे जे काही क्वेश्चन आहेत राजकीय विषयी हे तुम्हाला टाकले जातात. म्हणून आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे पोलीस भरतीसाठी ज्यांनी फॉर्म भरला होता मागच्या, हे 2019चा पेपर आहे, त्याच्यामधला हा प्रश्न आहे. तर इथे तुम्हाला 7 विधानसभा मतदारसंघ दिसतील. त्याच्यामध्ये बुलढाणा आहे, चिखली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सिंदखेड राजा आहे. ओके, जे काही जळगाव जामोदे आहे, जे काही जिल्हे असतील 13 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये. ओके, तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती दिसतील? सॉरी, 13 तालुके, जे जिल्हे नाही, 13 तालुके. 13 तालुक्यामधले तुम्हाला काय 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. ओके, 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. सर्वाधिक म्हटलं तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई तेच सर्वाधिक मतदारसंघ जर म्हटले कुठे आहेत तर 26 ते 27 मतदारसंघ. बाप, 26 ते 27. 26 ते 27 मतदारसंघ कुठे आहेत? मुंबईमध्ये. 21 ठाणेमध्ये आहेत. सर्वाधिक म्हटलं तर मुंबईमध्ये आहे. ओके, ठाणेमध्ये आहेत. ठाणेमध्ये किती आहेत? 18 आहेत. पुणेमध्ये 21 आहेत. तर हे एक्स्ट्रासाठी लक्षात ठेवा. आणि कमी म्हणलं तर मग वाशिम छोटा जिल्हा आहे, हिंगोली छोटा आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर 3-3 दिसतील, नंदुरबार 4, वर्धा 4, असे काही मतदारसंघ तुम्हाला कमी दिसतील. याच्यावर प्रश्न विचारू शकता. सर्वाधिक मतदारसंघ हे पुणे 2 नंबरला आहे. ओके, बाकी तर काही नाही. 13 तालुके आहेत. एकमेव तुम्हाला जिल्हा दिसेल की 13 तालुके आहेत. 12 मध्ये आपण गडचिरोली आणि हे पाहिलं कोल्हापूर. 16 मध्ये आपण यवतमाळ, नांदेड पाहतो. यावर प्रश्न विचारतात. 16 तालुके, 13 तालुक्यावर तुम्हाला एकच जिल्हा दिसेल, तो म्हणजे बुलढाणा. इथे 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. कुठे? बुलढाणामध्ये.